हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 ची आपण सुरुवात करणार आहे. एकदम सिंपल हा प्रॅक्टिस सेट आहे, पण परीक्षेसाठी फार इम्पॉर्टंट प्रॅक्टिस सेट आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. तर बाळांनो, अगोदर आपण या चॅप्टरचं लेक्चर नंबर 1 मध्ये पूर्ण बेसिक कंप्लीट करून टाकलेलं आहे. जर तुम्ही बेसिक बघितलं नसेल ना तर मग बेसिक बघून या, म्हणजे काय होईल, हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला लगेच सॉल्व्ह करता येईल बाळांनो. ओके, फक्त तुम्ही काय करा, प्लेलिस्ट मध्ये जा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली तिथे जाऊन चेकआउट करा. सुरुवात करू. बघा, पहिला क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे प्रॅक्टिस सेट मध्ये. फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आर पॉलिनॉमियल. आपल्याला जस्टिफाय पण करायला सांगितलेलं आहे. बघा, आपल्याला पॉलिनॉमियल आहे का नाही ते एक्सप्लेन करायचं आहे, सांगायचं आहे. सिंपल रिझन द्यायचं आहे, जास्त डिटेलमध्ये आन्सर लिहायची गरज नाही. 1 मार्कला क्वेश्चन येतो, तर आपण कट टू पॉईंट आन्सर लिहिणार आहे, काळजी करू नका. आता क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती तसा येतोय, मी काय करतोय ते लिहून घेतो. फर्स्ट क्वेश्चन आहे y प्लस 1/y असा आहे का, बघा चेक करून घ्या. बुक जर तुमच्याजवळ असेल तर काय करायचं, तुम्हाला बुकमध्ये लक्ष द्यायचं आहे. आता बाळांनो बघा, इथं वायच्या डोक्यावर काही नसतं, म्हणजे पॉवर किती असतो 1. आपण बेसिक शिकलो होतो ना. मी असं अपेक्षित करतोय तुम्हाला बेसिक माहिती आहे, तर डायरेक्ट स्टार्ट करतोय. बघा, इथं काही नाही म्हणजे किती असतं 1, इथे पण काही नाही म्हणजे किती असतं 1. पण हा जो डिनॉमिनेटर मध्ये पॉवर असतो, जेव्हा तो वरती येतो तर तो काय होतो, निगेटिव्ह होतो. त्याचा आपण रेसिप्रोकल केलं ना तर तो निगेटिव्ह होतो बाळांनो. म्हणजे याचा आन्सर असं होईल, y पॉवर 1 प्लस हा जो y आहे त्याचा पॉवर -1 होणार आहे. काय होणार आहे, -1. कारण आपण यांना रेसिप्रोकल केलं. काय केलं, रेसिप्रोकल. हा नंबर वरती आणला, हा खाली गेला, काही अडचण. आता इथं चेक करा, जर पॉवर चेक केली आपण पॉवर, तर इथं काय, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, करेक्ट आहे. पण आपल्याला आपण डेफिनेशन मध्ये काय शिकलो होतो, जर पॉवर होल नंबर मध्ये असेल तर ते पॉलिनॉमियल असणार आहे. जर एक पण पॉवर जर निगेटिव्ह असेल किंवा दुसरा एखादा नंबर असेल तर ते आपल्यासाठी नॉट पॉलिनॉमियल असणार आहे, म्हणजे पॉलिनॉमियल नसणार. तर बाळांनो, इथे बघा, हा पॉवर पॉझिटिव्ह पण हा निगेटिव्ह आहे, तर आपल्याला एक पण निगेटिव्ह भेटला तर तो आपल्यासाठी काय आहे, इथं कसं आन्सर लिहिणार, पॉवर असं लिहिणार. पॉवर लिहा किंवा तुम्ही इंडेक्स पण म्हणू शकता, ओके. मी जस्ट तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी दाखवले, तुम्ही डायरेक्ट रिझन देऊ शकता. पॉवर किती आहे, पॉवर आपल्याला एक पॉवर काय भेटतोय, -1. देअरफॉर दिस इज नॉट पॉलिनॉमियल. अरे कळतंय का, एकदम सिंपल आहे. चला, इथं नाही समजलं तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये तर कळेलच. मला असं वाटतंय 2x असंच आहे ना, सॉरी 2 आहे फक्त, 2 - 5 आणि रूटमध्ये आहे x. कोणता रूट आहे, स्क्वेअर रूट. तर बाळांनो, तुम्हाला मी बेसिकमध्ये सांगितलं होतं, जे पण नंबर स्क्वेअरमध्ये असतात, स्क्वेअर रूटमध्ये असतात, त्यांचा पॉवर हा 1/2 असतो. किती असतो, 1/2. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, 2 - 5x आणि त्याचा पॉवर काय असतो, 1/2. हे आलं लक्षात तुमच्या, 1/2. म्हणून 1/2 हा कोणता नंबर आहे सर, 1/2 अपॉनच्या फॉर्ममधले जेवढेही नंबर आहे ते रॅशनल नंबर असतात. कोणते नंबर असतात, रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर असला तर पॉलिनॉमियल नाही. म्हणून देअरफॉर आपण पुन्हा इंडेक्स म्हणा किंवा पॉवर, मी दोन्ही रिझन देतोय. बघा, तुम्ही काही म्हणू शकता. आपल्याला पॉवर किती भेटला, 1/2. देअरफॉर अगेन दिस इज नॉट पॉलिनॉमियल. अरे कळतंय का, एकदम सिंपल आहे. चला, पुढचा क्वेश्चन नंबर 3 तुमच्या स्क्रीनवरती येत आहे. जर नाही जरी आला तरी तुमच्याकडे बुक पाहिजे बाळांनो, ओके. हां, एक्स स्क्वेअर तसं मी बोर्डवरती क्वेश्चन लिहितोय. x² प्लस आहे ना, हां, प्लस 7x + 9. हां, हे तर असणार आहे. बघा, याचं या एक्सचा पॉवर 2 आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे आणि इथं काही नाही म्हणजे 0 आहे. सगळेचे सगळे होल नंबरमध्ये येत आहे. तर आपण इथं काय लिहिलं, पॉवर किंवा आपला इंडेक्स काही म्हणणार आहे, काही अडचण नाही. पॉवर इंडेक्स काय आहे, सगळे पॉझिटिव्ह आहे, तर इथं रिझन द्यायची गरजच नाही. इथं आपण तसं लिहू शकतो. काय लिहायचं, कोणाचा निगेटिव्ह नाही ना, तर डायरेक्ट आन्सर लिहा, दिस इज पॉलिनॉमियल. कळालं का तुम्हाला. याच्यात पॉवर जर होल नंबरमध्ये येतोय तर ते पॉलिनॉमियल आहे. चला, पुढचा क्वेश्चन फास्ट फॉरवर्ड. पुढचा क्वेश्चन आहे 2m² प्लस 7m -5. अगेन बाळांनो, अगेन बघा, इथं पॉवर 2 काही नाही म्हणजे 1 आणि इथे कॉन्स्टंट वरती 0. अगेन दिस इज थोडंसं फास्ट लिहितोय बरं का, हँडरायटिंगला थोडंसं ॲडजस्ट करा, पॉलिनॉमियल, ओके.
लास्ट क्वेश्चन काय आहे बाळांनो? सर लास्ट क्वेश्चन ओनली 10 आहे. ओनली काय आहे? 10 आहे. अच्छा, आपली एक मिस्टेक झाली बघा, इथं -2 होतं बरं का बाळांनो. हां, होत राहतं. -2 आहे म्हणजे -2 असला तर मग आपल्याला हे उत्तर नाही लिहावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल? आपला आन्सर चेंज होईल. बिकॉज पॉवर किंवा इंडेक्स किती आहे? -2. -2 असेल तर दिस इज नॉट पॉलिनॉमियल. कुछ नहीं, कोई बात नहीं. इंसान हूँ भाई, इंसान से ही तो गलती होती है. चला लास्ट क्वेश्चन आहे 10. फक्त 10 आहे. 10 एक कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटवरती जर आपण पॉवर बघितला तर काय असतो? 0 असतो. 0 आपला होल नंबर आहे. मग सर 0 होल नंबरमध्ये येतो तर आपण डायरेक्ट लिहू शकतो का? यस बाळांनो, दिस इज पॉलिनॉमियल. सांगा कळ्या का भावसाळ्या? क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. लगेच आपण क्वेश्चन नंबर 2 घेऊ. मॅक्सिमम क्वेश्चन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू, नाही तर पार्ट 2 मध्ये अजून रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे? राईट द कोइफिशियंट ऑफ m क्यूब. अंडरलाईन दिस सेंटेन्स. राईट द कोइफिशियंट ऑफ m क्यूब म्हणजे एक्सप्रेशन मध्ये खाली जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे जिथं पण m क्यूब दिसतोय त्याच्या शेजारचा नंबर सांगा असं ते म्हणताय. ओके, तर एक्सप्रेशन नंबर 1 सॉरी ओनली m क्यूब आहे. ओनली काय आहे? m क्यूब. तर याचा कोइफिशियंट हां काय आहे कोइफिशियंट? सर याच्या शेजारचा नंबर काही नाही म्हणजे 1 असतो. चला कळालं का? पुढचा क्वेश्चन काय आहे? थोडंसं फास्ट फॉरवर्ड. -3/2 प्लस कशाचं? अच्छा प्लस आहे m, त्यानंतर -√3m³ सापडला. ओके, हां असंच आहे. बरोबर आहे ना? बघा बुकमध्ये चेक करा. आपल्याला काय चेक करायचं आहे? m क्यूब कुठं आहे? इथं आहे. बरोबर, हा आहे ना m क्यूब. त्याच्या शेजारी कोण आलं? सर इथं कोइफिशियंट आपल्याला सापडला. कोइफिशियंट स्पेलिंग मिस्टेक होती का रे? नाही. हां झाली तर चेक करा. कोइफिशियंट काय आहे? -√3. हा पूर्ण आपला कोइफिशियंट आहे बरं का, हे लक्षात ठेवा. ओके, चला तिसरा क्वेश्चन बघा काय आहे. तिसरा क्वेश्चन व्हेरी डेंजर. -2/3m³. अच्छा इथंच आपल्याला सापडलं m क्यूब. इथंच आपल्याला सापडलं. पुढचं एक्सप्रेशन तसं बघायची गरज नाही पण लिहून घेतो. -1 आहे. बरोबर, m क्यूब कुठं आहे? ह्या इथं आहे सर m क्यूब. मग त्याच्या शेजारी कोण आहे? त्याच्या शेजारी आहे कोएफिशियंट. असं पाहिजे ॲक्च्युली. मला वाटतं इथं आय पाहिजे आपलं. राईट आहे ना? इथं आय पाहिजे. डोंट वरी, होत राहतं काही अडचण नाही. ओके, ENT चालेल ना? हां, कोएफिशियंट काय सापडलं इथं? कोएफिशियंट काय आहे बाळांनो? सर इथं -2/3 सांगा. इथपर्यंत काही अडचण? क्वेश्चन नंबर 2 पण आपला कंप्लीट झालेला आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पुढचा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे बाळांनो आपल्याला? बघा बरं, आपल्याला दिलेलं आहे राईट द पॉलिनॉमियल इन x युजिंग अ गिवन इन्फॉर्मेशन. खाली आपल्याला 3 इन्फॉर्मेशन सांगितलेल्या 3 क्वेश्चन मध्ये. त्यामध्ये एक हिंट देऊन टाकली का व्हेरिएबल x वापरा. ओके, समजून घ्या. एकदम टेक्निकल क्वेश्चन आहे बट सिंपल आहे. व्हेरिएबल x आला पाहिजे प्रत्येक एक्सप्रेशनमध्ये. बट आपल्याला एक्सप्रेशन वेगवेगळ्या टाईपचे बनवायचे. जसं पहिल्या याच्यामध्ये म्हणलेलं आहे का मोनोमियल पाहिजे आम्हाला, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल x पाहिजे, तो मोनोमियल पाहिजे आणि त्याची डिग्री 7 पाहिजे. असू द्या मग या 3 कंडिशन त्याच्यात मॅच करायच्या. क्वेश्चन नंबर 3 मधलं पहिलं काय म्हटले? ते मोनोमियल बनवून दाखवा विथ डिग्री समजता? डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर. तो कोणता पाहिजे? 7. आपण हजारो तयार करू शकतो, हजारो काय लाखो तयार करू शकतो. बट आपल्याला याचं एकच आन्सर लिहायचं आहे. मला जे सिंपल वाटतं ते लिहून टाकतोय, तुम्ही काही लिहा. चला मोनोमियलमध्ये आपण काय करणार? एकच टर्म दाखवायची ना आपल्याला. मी 2x व्हेरिएबल कोणता आला पाहिजे? x, आणि त्याचा डिग्री किती पाहिजे? 7. हायेस्ट पॉवर 7च राहणार आहे, बाकी अजून काही येणार नाही. दुसरा क्वेश्चन काय आहे? बायनोमियल पाहिजे विथ डिग्री 35. ओके, अरे हम क्या डरते हैं क्या भाई? बायनोमियल विथ डिग्री 35. ओके, तर बायनोमियलमध्ये तुम्हाला माहिती आहे टर्म्स किती येतात? 2 टर्म्स येतात ना. तर आपण पहिले काय करू? असं लिहून घेऊ. समजा 2x बरोबर आहे आणि +3 हे झालं 2 टर्म्स. बायनोमियल झालं. आता डिग्री दाखवायची. डिग्री किती पाहिजे आपल्याला? 35. बघा व्हेरिएबल पण x, डिग्री 35 आणि 2 टर्म्स आहे. झालं ना बायनोमियल? एकदम पंचट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 लास्ट वाला. कळ्या का भावसाळ्या? कमेंट में करके मुझे बताओ, कमेंट करके. ट्रायनोमियल दाखवायचं बरं का बाळांना. आता म्हणजे 3 टर्म्स पाहिजे. त्याच्यामध्ये व्हेरिएबल आपल्याला x दाखवायचा आहे
आणि डिग्री, डिग्री किती पाहिजे 8। अरे डरते नहीं है हम सर, हम आपको करके बताते हैं। ओके, तो दिस इज योर होमवर्क। नो जाऊन दे, करून दाखवतो। सो पहिले मला 3 टर्म्स आणायचे आहे, तर मी इथं लिहितो 3x + 2x - 8 असं काही लिहिलं चालेल। आता याच्यामध्ये कोणाच्या पण डोक्यावर 8 लिहा, बाकी तसं बी सोडलं तरी चालतं, काही अडचण नाही। संपले। क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 चला, कळ्या का पावसाळ्या कमेंट करा लवकर। मधला फर्स्ट काय दिलेलं आपल्याला √5। ओके, √5 एक कॉन्स्टंट नंबर आहे बरं का। हे बघा √5 एक काय आहे, कॉन्स्टंट नंबर आहे। आणि कॉन्स्टंट वरती तुम्हाला मी सांगितलं होतं काही नसतं, म्हणजे याचा पॉवर काय असतो बाळांनो, पॉवर किंवा डिग्री काय असतं, याचं 0 असतं। आपण आतापर्यंत जे बघितलं, इथं बघा हा कॉन्स्टंट नंबर आहे, इथं काय असणार आहे 0, बरोबर आहे, इथं काय असणार आहे 0। म्हणून तसं इथं जर 0 आहे तर ह्या एका कॉन्स्टंट नंबरवरती पण इथं पण याचा पॉवर काय असणार आहे 0 किंवा डिग्री काय असणार आहे 0। डायरेक्ट तुम्ही लिहू शकता डिग्री इज इक्वल टू काय 0। अरे सांगा समजलं का। सेकंड क्वेश्चन, सेकंड मध्ये काय दिलेलं आहे x चा पॉवर 0। अगेन सेम क्वेश्चन आहे, जर पहिला नाही कळाला तर दुसरा बघा। इथं बघा x आहे, एक कॉन्स्टंट नंबर आहे, व्हेरिएबल आहे, ठीक आहे पण याचं पॉवर आपल्याला दिलेला आहे, काय दिलेला आहे 0 ऑलरेडी दिलेला आहे, तो तोच आपल्यासाठी काय असणार आहे त्याची डिग्री, आणि म्हणून तो आपला 0 असणार आहे। तिसरा क्वेश्चन, तिसरा आहे x² सांगा सॉरी, हायेस्ट पॉवर 2 आहे तर डिग्री पण काय आहे 2 आहे। हायेस्ट पॉवर 2 आहे कारण एकच टर्म आहे ना, तर एक टर्म मध्ये जास्त विचार करायची गरज पडत नाही। त्यानंतर आता पुढचा सेकंड एक्झाम्पल बघा, √2m पॉवर किती आहे 10 - 7 असा आहे। आता यामध्ये 2 आपल्याला पॉवर बघायला भेटत आहे, पण आपल्याला हायेस्ट सांगायचं आहे बघा। 7 वरती काही नाही म्हणजे 0 असतो, m चा पॉवर किती आहे 10 आहे, सर हायेस्ट 10 आहे म्हणून डिग्री किती आलं 10 आलं, हायेस्ट 10 आहे म्हणून डिग्री किती आलं 10 आलं। पुढचं एक्झाम्पल 2p - 7 √7 आहे, 2p - √7 सांगा बरं बाळांनो। यामध्ये √7 ओके, √7 एक कॉन्स्टंट नंबर, याचा काय पॉवर असणार आहे 0, करेक्ट आहे, आणि इथे काही नाही म्हणजे किती असतं 1। सो देअरफोर इथे डिग्री काय असणार आहे बाळांनो, इथे डिग्री काय असणार आहे रे 1 असणार आहे, किती असणार आहे 1। आणि इथे एक लक्षात तुमच्या, किती सिंपल किती पांचट क्वेश्चन आहे। अजून आपल्याला यामध्ये खूप सारे दिलेले आहे, पण मी काय करतोय तुम्हाला रिमेनिंग क्वेश्चन होमवर्कला टाकतोय। असं नाही का मला जमत नाही, बेसिकमध्ये तुमचं ऑलरेडी सगळं घेतलेलं आहे। ओके, आणि जर नाही जमले तर तुम्ही मला सांगा, मग आपण पुढचा क्वेश्चन काय करू इथे कंप्लीट करू, कमेंट करून सांगा, मग मी तुम्हाला काय सांगतो त्याचं एक्सप्लेनेशन देऊन टाकेल, चालेल ना। चला लास्ट क्वेश्चन घेऊ, लास्ट क्वेश्चन मधले पण तुम्हाला 2-3 क्वेश्चन दाखवून देतो, म्हणजे आपलं 5 क्वेश्चन कंप्लीट होतात, आणि पुढचा जो रिमेनिंग क्वेश्चन आहे त्याला रिमेनिंग क्वेश्चनला आपण पुढच्या पार्टमध्ये कंप्लीट करू, चालेल का। हां तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये सांगितलेलं आहे, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल ॲज लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्यूबिक पॉलिनॉमियल। बाळांनो किती सिंपल क्वेश्चन आहे बघा, ज्याचा पॉवर 1 असतो ते लिनियर असतात, पॉवर म्हणजे काय डिग्रीवरून कंपेअर करतो ना आपण, ज्याची डिग्री 1 ते लिनियर, ज्याची डिग्री 2 तो क्वाड्रॅटिक, ज्याची डिग्री 3 तो क्यूबिक। तर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट, मी डायरेक्ट तोंडी पण सांगू शकतो तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, किंवा इथे बघा आन्सर कसं लिहायचं। पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे सर आपल्याला, 2x² + 3x + 1 राईट ना। मला सांगा बाळांनो इथे डिग्री किती आहे, डिग्री याची डिग्री किती आहे, इथं डिग्री असं लिहायला शिकलो ना आपण, त्याच्यात सांगा डिग्री किती आहे सर, याच्यात डिग्री 2 आहे, डिग्री 2 आहे म्हणून आपण काय म्हणणार दिस इज क्वाड्रॅटिक, काय म्हणणार क्वाड्रॅटिक। अरे कळतंय का, एकदम पांचट आहे, एकदम पांचट, एवढा सोपा क्वेश्चन, एवढा सोपा प्रॅक्टिस सेट मी आजपर्यंत पाहिलाच नाही, बरोबर आहे। सेकंड क्वेश्चन आहे 5p, एवढंच आहे। आता 5p मध्ये तर डिग्री जो पॉवर असणार आहे तोच डिग्री असणार आहे, करेक्ट आहे ना, एकच टर्म आहे। तर डिग्री किती आहे सर, इथं काय असणार आहे डिग्री काही नाही म्हणजे 1, म्हणून डिग्री 1, तो 1 डिग्री असेल तर दिस इज सर लिनियर है, ते क्या है वो लिनियर इक्वेशन म्हणा किंवा लिनियर लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही। चला पुढचा क्वेश्चन लगेच पटापट घ्यायचा आहे आपल्याला, √2y - 1/2 -1/2 घाबरणे का नाही। आता सर काय करायचं आहे, हा कॉन्स्टंट नंबर आहे, याचा तर हा पूर्ण कॉन्स्टंट आहे, याचा तर पॉवर बघितला तर 0 आहे, बट हा y बघा रूटच्या बाहेर आहे बरं का, y रूटच्या बाहेर आहे, याचा पॉवर किती आहे 1, म्हणजे इथे पण डिग्री किती आहे, डिग्री सर 1 आहे, म्हणून देअरफोर दिस इज लिनियर। अरे कळतंय का। पुढच्या क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट सांगतो, ओरली सांगतो, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, बुकमध्ये लिहून घ्या। क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर चेक केलं तर हायेस्ट पॉवर 3 बघा, m³ + 7m² + 5/2m आणि -√7। तर यामध्ये हायेस्ट पॉवर m³ जो आहे, क्यूब म्हणजे 3 पॉवर आहे, डिग्री कोणती आहे 3 आहे, म्हणून तो क्यूबिक मध्ये येणार आहे, आणि 5th नंबरचा असणार आहे स्क्वेअर,
कारण तो स्क्वेअर आहे म्हणून तो क्वाड्रॅटिकमध्ये येणार आहे. करेक्ट आहे. आणि लास्टवाला पुन्हा क्युबिकमध्ये येणार आहे. क्युबिक नंतर क्वाड्रॅटिक आणि पुन्हा क्युबिक. तर अशा प्रकारे आपलं क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट झालेला आहे. रिमेनिंग क्वेश्चन नेक्स्ट पार्टमध्ये कंप्लीट करू आणि प्रॅक्टिस सेट 3.1 आपला मग कंप्लीट होऊन जाईल. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. जेवढे काही शिकवलं ते कळालं असेल. प्रॅक्टिस सेटमध्ये जेवढेही क्वेश्चन आहे 1 बाय 1 तुम्ही पण काय करा, त्याची प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा. जर काही अडचण असेल तर मला कमेंट करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. हॅव अ गुड डे. थँक्यू.